प्रेक्षकांनो, ठरलं तर मग ही मालिका आता एका वेगळ्याच वळणावर आलेली आहे. पिसाळलेली प्रिया आणि सचिन दोघंही एकत्र येऊन आता इकडे त्यांनी अर्जुनवर हल्ला केलेला आहे. प्रियाला आता वाटतं की अर्जुन आणि सायली काही केल्या आपलं काही ऐकत नाही आहेत आणि अर्जुन काही केल्याशिवाय आपल्या विरोधात पुरावे गोळा केल्याशिवाय राहणारच नाही. आणि त्याच्यामुळे प्रियाने आता इथे सचिनशी हात मिळवणी केली आहे आणि ह्या दोघांनी मिळून आता इकडे अर्जुनचा अपघात घडून आणलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये आता सायलीला कळतं की या सगळ्यामध्ये नक्कीच सचिनचा किंवा प्रियाचाच हात असणार आहे. आणि सायलीने आता असा काही डाव खेळला आहे, माझ्या नवऱ्याच्या जीवावर उठणाऱ्यांना मी सोडणार नाहीये असं म्हणत सायलीने प्रियाला आणि सचिनला जन्माची अद्दल घडवलेली आहे. नेमकं हे सगळं कसं घडलं, सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आजचा भाग थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. इकडे अर्जुन सायलीने त्यांचा शोध थांबावा यासाठी प्रिया प्रचंड प्रयत्न करत असते, पण अर्जुन मात्र काही थांबत नाही. त्याच्यामुळे प्रिया म्हणत असते की हा अर्जुन काही थांबणार नाहीये, मला आता असं काहीतरी करावं लागेल, हा अर्जुन कायमचाच घरात बसेल. आणि यासाठी प्रियाने आता सचिनची मदत घ्यायची ठरवलेली आहे. प्रिया आता इकडे सचिनसाठी कॉफी घेऊन जाते. चक्क प्रिया आपल्यासाठी कॉफी घेऊन आली आहे या गोष्टीचा सचिनला आश्चर्यच वाटत असतं. सचिन म्हणत असतो, चक्क तू माझ्यासाठी कॉफी घेऊन आली आहेस काय ना, तुझा स्वार्थ असल्याशिवाय तू कुठलीच गोष्ट करत नाही हे मला चांगलं माहिती आहे. जेवढं तू मला ओळखत नाही आहे ना, तेवढं मी तुला खूप चांगलं ओळखतो. काय काम आहे तुझं? यावर प्रिया म्हणते की अगदी थेट मुद्द्यावर येऊन बोलते मी. सचिन म्हणतो बोला. त्यावर प्रिया म्हणते की काय आहे ना, तुम्हाला सुद्धा माझ्याबद्दल सगळंच माहिती आहे. इव्हन साक्षीकडून तरी बऱ्याच गोष्टी तुम्हाला कळल्या असतील. आणि ह्या घरात आता जी व्यक्ती माझा दुश्मन आहे तीच व्यक्ती तुझाही दुश्मन आहे. माझ्या वाट्यातला हा काटा आहे आणि तो मला बाजूला करायचा असेल तर आपल्या दोघांना एकत्र यावं लागेल. सचिन म्हणतो की तू तू अर्जुनबद्दल बोलतेस का? प्रिया म्हणते की आणखीन कोण काटा असणार आहे, आणखीन कोणाबद्दल बोलणार आहे मी? त्यावर प्रिया म्हणते की माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, जर त्याच्यामध्ये तुम्ही मला मदत केली तर आपल्या वाटेतील काटा हा आपोआप साईडला होईल. प्रियाने आता अर्जुनच्या विरोधात एक प्लॅन तयार केलेला असतो आणि तो प्लॅन आता तिथे सचिनला सांगते. सचिन म्हणत असतो की प्लॅन तर खूपच भारी आहे, पण वर्कआउट होईल ना? प्रिया म्हणते की होऊ शकतो, 100% होणार, पण या सगळ्यामध्ये मला तुमची मदत हवी आहे. प्रियाने आता सचिनला तो सगळा प्लॅन सांगितलेला असतो. सचिन आता प्रियाने दिलेल्या नंबरवरती त्या माणसाला कॉल करतो. त्याला सांगत असतो की हे काम आजच्या आजच झालं पाहिजे, काही झालं तरी मला आज ही गुड न्यूज मिळायलाच हवी, तुला हवे तेवढे पैसे मिळतील असं म्हणत आता सचिन फोन ठेवतो. प्रिया म्हणत असते की सुंठी वाचून खोकळा गेला, काय ना, या सगळ्यामध्ये मला पडायचंच नाही आहे. आधीच एवढी सगळी लफडी करून ठेवलीत ना, तीच माझ्या अंगाशी आलेत, आता मला आणखीन काही अंगाशी आणायचंच नाही आहे. या सचिनचाच वापर करून मला माझा फायदा करून घ्यायचा आहे. आता प्रियाला असं वाटत असतं की ह्या सगळ्या जर अडकलो तर सचिन अडकेल, मी अडकणार नाही. इकडे अर्जुन हा ऑफिसमधून घरी येत असतो आणि त्याच्या डोक्यामध्ये आता अस्मिता आणि सचिनचेच विचार चालू असतात. त्याला कळत नसतं की सचिनला आपण या सगळ्यामधून आणि घरातून कसं बाहेर काढू याचा विचार चालू असतो. आणि त्याच वेळेला त्याच्या गाडीसमोर एक माणूस येतो. अर्जुन गाडीतून बाहेर उतरतो तर तो माणूस आता तिथून पळ काढतो. तेवढ्यातच आता इथे अर्जुन पुन्हा एकदा गाडीमध्ये बसतो आणि गाडी चालत असतो. त्याच वेळेला तीच व्यक्ती पुन्हा अर्जुनच्या गाडीच्या मागे गाडी घेऊन आलेली असते. अर्जुनला कळतं की हे कोणीतरी जाणून बुजून आणि मुद्दामच करतंय. अर्जुन पुन्हा गाडी थांबून गाडीतून उतरणार तेवढ्यातच त्या माणसाने अर्जुनच्या गाडीला खूप मोठ्याने धक्का दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये आता अर्जुनचा अपघात घडतो. अर्जुनच्या डोक्याला आता प्रचंड दुखापत झालेली असते. अर्जुनला खूपच त्रास होत असतो. तो उठतो आणि बघतो तर तो माणूस तिथून गायब झालेला असतो. अर्जुनला कळत नसतं की हे नेमकं कोणी केलंय. अर्जुनला कळतं की हे कोणीतरी जाणून बुजून करत आहे. अर्जुन म्हणत असतो की कोण आहे तिथे? आणि अर्जुन गाडीतून बाहेर येतो. तो आजूबाजूला बघत असतो की कोण आहे, पण अर्जुनला तिथे कोणीच दिसत नसतं. ना कोणाची गाडी असते ना तिथे काहीच नसतं. अर्जुन विचार करत असतो की हा माणूस ज्याने कोणी केलं, हे मुद्दाम केलेलं आहे, कोणी केलं असेल हे सगळं. आणि आता तो इथे सायलीला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो. अर्जुनने ते सायलीला फोन केला आणि सायलीला आता तो झालेला सगळा प्रकार फोनवरती सांगत असतो. आणि तेवढ्यातच सायली खूप घाबरलेली असते. सायली म्हणते, अहो पण काय झालं तुम्हाला? नक्की बरे आहात ना तुम्ही? कुठे आहात? फार लागलं नाही आहे ना तुम्हाला? आणि हे सगळं बोलत असताना अर्जुनच्या मागे आणखीन एक तो माणूस येतो आणि अर्जुन फोनवर बोलत असतानाच त्याच्या मागून तो डोक्यामध्ये काठी घालतो. आता अर्जुनच्या हातातला फोन हा खाली पडतो आणि अर्जुनला तिथे चक्कर येते आणि चक्कर येऊन अर्जुन खालीच पडतो. इकडे सायली फोनवरती हॅलो हॅलो करत बोलत असते, कारण अर्जुनचा फोन हा कट झालेला असतो, त्याच्या हातातून खाली पडतो. अर्जुन बेशुद्ध होऊन खाली पडतो आणि तेवढ्यातच तो माणूस आता इकडे सचिनला फोन करतो आणि सांगत असतो की सचिन सर, तुमचं काम झालेलं आहे.
आणि आता अर्जुन खाली पडतो, पण अर्जुनला मात्र थोडीफार शुद्ध असते आणि त्याला हे शब्द कळतात की सचिन सर तुमचं काम झालं म्हटल्यावर आपल्याला मारण्याची सुपारी ही सचिननीच दिले हे आता अर्जुनने ऐकलेलं असतं. इकडे अर्जुनला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं, पण इकडे सायली मात्र आता ही गोष्ट घरी सगळ्यांना सांगते आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे. सायली प्रचंड रडत असते. अश्विन आणि आता सगळेजणच हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. ज्या ठिकाणी आता इथे अर्जुनला ॲडमिट केलेलं आहे त्या ठिकाणी आल्यानंतर अर्जुन आता शुद्धीवर तर आलेला आहे. सायली आणि कल्पना तर खूपच रडत असतात. अश्विन हा दोघींना सुद्धा शांत करत असतो आणि म्हणतो की दादाला आता काही झालेलं नाही आहे, त्याच्या डोक्याला मार लागला आहे पण तो ठीक आहे, फार काही गंभीर नाही आहे. आता इथे सायली आणि कल्पना दोघीसुद्धा इथे जाऊन आता अर्जुनला भेटतात आणि सायली तर खूपच रडत असते. सायली म्हणत असते की हो हे सगळं कसं झालं, कुठे होतं तुमचं लक्ष आणि तुम्ही गाडीतून बाहेर आलातच का, तुम्हाला माहीत होतं ना की तुम्हाला कोणीतरी फॉलो करतंय. अर्जुन म्हणत असतो की तो माणूस कोण आहे हे मला पाहायचं होतं, पण त्या माणसाने माझ्यावरती पुन्हा एकदा वार केला. आणि आता अर्जुन म्हणत असतो की हे सगळं कुणी केलं हे मला माहिती आहे. त्यावर आता सचिन म्हणतो की कुणी केलं म्हणजे तुला माहिती आहे हे सगळं कुणी केलं ते. यावर अर्जुन म्हणत असते की हो हे सगळं त्या सचिनने घडून आणलेलं आहे, त्याने माझ्यावरती राग काढलेला आहे, मी त्याला घरात येऊ देत नाही आहे म्हणून तो हे सगळं काही करून आणलं आहे. यावर अश्विन म्हणत असतो की तुला कसं कळलं पण हे सगळं सचिननेच घडून आणले ते. त्यावर अर्जुन म्हणत असतो की ज्या वेळेला त्याने माझ्या डोक्यामध्ये काठी घातली आणि मी खाली पडलो तेव्हा त्याने सचिनला फोन केला आणि तो म्हणाला की सचिन सर तुमचं काम झालेलं आहे आणि हे मी माझ्या कानाने ऐकलं आहे, मला मारण्याची सुपारी ही सचिननेच दिली होती आणि मी त्या सचिनला सोडणार नाही आहे. आता इथे सायली पण प्रचंड चिडलेली असते, तर अश्विनसुद्धा त्या सचिनवर खूपच चिडलेला असतो. अश्विन म्हणत असतो की ह्या सगळ्यामागे जर सचिन असेल ना तर त्याला मी अजिबातच सोडणार नाही आहे. आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. सायली म्हणत असते की हे सचिन भाऊजी एवढ्या खालच्या पातळीला जातील असं वाटलं नव्हतं. इथे कल्पना म्हणत असते की त्या सचिनला आपण घरात घेऊन घेतलं आहे, ही सगळ्यात मोठी आपण चूक केलेली आहे, पण हे सगळं अस्मिताला कोण समजवणार. आता हा सगळा खरं तर प्रियाचा प्लॅन असतो आणि प्रियाने हे सगळं अश्विनच्या मदतीने मुद्दाम करून घेतलेलं असतं, कारण प्रियाला या सगळ्यामध्ये सचिनला आणि साक्षीला अडकवायचं असतं. कारण अर्जुन सालीचा फोकस हा फक्त अस्मिता आणि सचिनवर गेला तर त्यांचं माझ्यावरचं लक्ष कमी होईल, माझ्याकडचा शोध ते कमी करतील आणि म्हणून हे सगळं प्रियाने जाणून बुजून आणि मुद्दामून घडून आणलेलं असतं. आणि या सगळ्यामध्ये आता सचिन मात्र पुरता अडकलेला आहे. प्रिया आता हे सगळं काही जाऊन इकडे अस्मिताला सांगते. अस्मिताला सांगत असते, अस्मिता तुला माहिती आहे का अगं सचिनने काय केलं, सचिनने अर्जुनचा अपघात घडून आणला गं. त्या सचिनच्या डोक्यात अर्जुनबद्दल इतका राग होता की त्याला सरळ मारण्याची सुपारी दिली अगं. त्याने अर्जुनचा अपघात घडून आणला आणि अर्जुन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. हे सगळं ऐकल्यानंतर आता अस्मिताला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला आहे, कारण ज्या सचिनवर आपण विश्वास ठेवला तो सचिन असं काही करू शकतो. अस्मिता म्हणत असते की नाही तन्वी तुझा काहीतरी गैरसमज होतोय, सचिन असं करणारच नाही. यावर आता प्रिया म्हणत असते की अगं हे सगळं तू जाऊन हवं तर अर्जुनला विचार, अर्जुन तुला सांगेल हे सगळं सचिनने घडून आणलंय. अर्जुनने सचिनला घरात येण्यात नकार दिला होता म्हणून त्याने हे सगळं करून आणलं, त्याने अर्जुनचा जीव घेण्याचा प्रयत्न केला गं अस्मिता.